राईट. गुड मॉर्निंग. लास्ट आपण डिव्हिजन मध्ये आय थिंक 2चं बघितलं होतं पहिले, हा ना. 2 साठी काय होतं, रिव्हिजन एक घेऊ. 0, 2, 4, 6, 8 ज्या नंबरच्या शेवटी असते त्याला 2चा भाग जातो. नेक्स्ट कशाचं बघितलं आपण, 4चं. 4 साठी काय होतं, लास्टचे 2 डिजिट एकतर 0 पाहिजे, अदरवाईज असे नंबर ज्याला 4चा काय जाणार, भाग जाणार. ठीक आहे, 2 0 16 झाले, 32 झाले, है ना, 36 झाले, असे जर नंबर असतील ज्याला 4चा भाग जातो शेवटच्या 2 नंबरला, तर त्या कम्प्लीट संख्येला 4चा भाग जातो. नंतर कशाचं बघितलं आपण, 8चं. 8 साठी होते शेवटचे 3 डिजिट, एकतर तीनही 0 पाहिजे, अदरवाईज अशी संख्या ज्याला 8चा काय जाणार, भाग जाणार. देन काय बघितलं आपण, 3 आणि 9चं. 3 आणि 9 साठी होती सम, एकच वर्ड है ना. म्हणजे जो कुठला नंबर आहे ज्याला बघायचा आहे भाग जातो अथवा नाही जात, त्या सर्व डिजिटची काय करायची, ऍडिशन. आणि त्या ऍडिशनला जर 3चा जात असेल 3चा जाईल, 9चा जात असेल तर 9चा जाणार. ठीक आहे. नंतर आपण बघितली 6ची, है ना. 6 साठी सरळ 3 2 6, म्हणजे ज्या संख्येला 2चा आणि 3चा भाग जातो त्याला कितीचा भाग देऊ शकतो आपण, 6चा देऊ शकतो. नंतर कशाचं बघितलं आपण, 12चं. 12 साठी होतं 3 आणि 4, 3 चौक 12, म्हणजे ज्या संख्येला 3चा आणि 4चा भाग जातो त्या संख्येला 12चा भाग देऊ शकतो. देन आपण बघितलं होतं 5चं. 5 साठी शेवटी 0 किंवा 5, है ना. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असते त्याला 5चा भाग जातो. नंतर कशी बघितली आपण, 25ची. 25 साठी शेवटी 2 0, 25, 50, 75 हे नंबर असायला पाहिजे. बरोबर आहे. नंतर आपली राहिली आता 7ची. सॉरी, पहिले 11ची आणि मग 7ची. तर डिव्हिजिबिलिटी रूल फॉर 11, है ना. हे लिहा, 1 मिनिट लिहून घ्यायचे तिथे डायरेक्ट. ठीक आहे, लिहिलं का, काय म्हणते, इफ डिफरन्स बिटवीन सम ऑफ डिजिट ॲट ऑड अँड इवन प्लेसेस आर 0, 11, 22 किंवा मल्टिपल ऑफ काय म्हणू शकतो त्याला, 11, 11च्या मल्टिपल. ठीक आहे. तो लक्षात घ्या नेमकं काय आहे तर हे बघायचं. जसा आता हा नंबर आहे याला बघायचा आहे भाग जातो अथवा नाही जात. तो नंबर आहे आपल्याजवळ 4, 5, 8, 9 आणि 2. याला चेक करायचा आहे 11चा भाग जातो अथवा नाही जात. ठीक, काय करायचं बघा, थोडेसे हे वेगळे आहे. शेवटचा नंबर घ्यायचा, एक एक नंबर सोडून नंबर घ्यायचा. हा घेतला, 9ला सोडला 8 घेतला, 5ला सोडला 4 घेतला, यांची ऍडिशन करून घ्या. 4 अधिक 1, सुरुवात इकडनंच करायची आहे, तर त्याच्यानुसारच लिहितो. 2 अधिक 8 अधिक किती रे, 4, किती होतात रे, 14. मग आता उरलेले नंबर बघा, रिमेनिंग नंबर कोण आहे, 5 आणि 9, याची ऍडिशन करा. आणि या दोघांचा डिफरन्स, या दोघांचा काय घ्यावं लागते, डिफरन्स. तो डिफरन्स किती होणार, 14 मायनस 14 इज 0, आहे 0. 0 म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो किती आला पाहिजे, एकतर 0 नाही तर मग 11च्या मल्टिपल, किंवा उलट म्हणू शकता, म्हणजे इथं येणारी संख्या एकतर 0 पाहिजे किंवा अशी संख्या पाहिजे ज्याला 11चा भाग गेला पाहिजे. त्याला 11चा काय गेला पाहिजे, भाग गेला. 11, 22, 33, 44, समजलं. असा नंबर ज्याला 11चा काय जाणार, भाग. क्लिअर आहे का हे. ठीक. इथे बघून घ्या दुसरं वार. आता इथल्या इथंच बघितलं तर 2 आणि 8
10. मग याच्या इकडे काही नंबर आहे का? नाही, म्हणजे झाला. मग हा 6 आणि 4 10. 10तून 10 गेले म्हणजे भाग जातो. ठीक आहे. बघा मग आता 11 सक 66, 66 गेले 2 सोबतचा 4, 11 दोन्ही 22. मग 2 सोबतचा 2, अगेन 11 दोन्ही 22, 622. क्लिअर आहे? ठीक आहे. इकडचं बघा. 9 अधिक 3 12, 12 आणि 7 किती रे? 19. आणि 5 आणि 9 किती? 14. 19 मधून 14 गेले 5 राहत. 5 ला 11चा भाग जाते का? म्हणजे या संख्येला सुद्धा 11चा भाग जात. डिफरन्स दोन, याचा डिफरन्स कसा आला पाहिजे? एक तर 0, 11, 22, 11च्या मल्टिपल किंवा 11च्या डिव्हिजिबल. ठीक. तो याला सिम्पली लक्षात ठेवायचं झालं अल्टरनेट डिजिटची ऍडिशन आणि त्यांचा डिफरन्स असं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या लागतात. ऍडिशन ऑफ अल्टरनेट डिजिट अँड देअर डिफरन्स. ऑड अँड इव्हन प्लेसेस म्हटल्यापेक्षा. लिहून झालं. कशात झालं? 11. ठीक. नेक्स्ट करू, क्लिअर करू. नेक्स्ट एक लास्ट आहे आपला जो 7 कितीची आहे? 7. ठीक आहे. इथं लक्षात आहे मल्टिप्लाय द लास्ट डिजिट ऑफ अ गिवन नंबर बाय 2 अँड सबट्रॅक्ट इट फ्रॉम द रिमेनिंग नंबर. ठीक आहे. म्हणजे जो दिलेला नंबर आहे त्यातल्या लास्ट डिजिटला कितीने मल्टिप्लाय करा? 2 नी. आणि उरलेला नंबर मधून काय करा? मायनस. ठीक आहे. आणि मग चेक करा की जो उरलेला नंबर आहे मायनस केल्यानंतर त्याला 7चा भाग जातो अथवा नाही जात. जर त्याला 7चा भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7चा भाग जातो, अदरवाईज जाणार नाही. ठीक आहे. हे एकदम लक्षात नाही येणार काय म्हणायचं आहे तर व्यवस्थित लक्षात येतं. आता हा नंबर आहे ज्याला आपल्याला चेक करायचा आहे 7नं भाग जातो अथवा नाही जात. ठीक आहे. तर काय करायचं बघ. 6902 हा नंबर आहे. ठीक आहे. इकडे चेक करतो मी. मल्टिप्लाय द लास्ट डिजिट ऑफ अ गिवन नंबर बाय 2. यातला लास्ट डिजिट कोण आहे? 2. तर आता जो कुठला नंबर असेल त्याला ऑलवेज मल्टिप्लाय कितीने करायचं आहे? 2 ने. तर जसा हा 2 आहे तर 2 ने काय केलं? याला मल्टिप्लाय केलं. आणि उरलेल्या संख्येतून मायनस करा. सबट्रॅक्ट फ्रॉम द रिमेनिंग नंबर. रिमेनिंग नंबर कोण आहे? मग 690. तो 690 मधून याला काय करायचं? मायनस. ठीक. मग आता बेदोनी किती होतात रे? 4. मग 690 मधून 4 गेले तर 686. मला सांगा 686 ला बघताच क्षणी तुम्ही सांगू शकता का की 7चा भाग जाईल अथवा नाही जाईल म्हणून? नाही सांगू शकत. मग काय करायचं बघ. इथेही काय करायचं? अजून शेवटच्या नंबरला 2 नी मल्टिप्लाय करा. जी आलेली संख्या आहे त्याच्या शेवटच्या नंबरला 2 नी मल्टिप्लाय आणि उरलेल्या संख्येतून मायनस. म्हणजे 68 मायनस 6चे डबल किती? 12. मग 12 याच्यातून जर मायनस केले तर 12 जर काढले तर 2 काढले तर 6 आणि 1 काढला तर 5. म्हणजे कोण उरला? 56. लागलं इकडे लिहून देतो. 68 मायनस 12 किती होऊन राहिले? 56. आता सांगा 56 ला 7चा भाग जातो. म्हणजे अशी संख्या येईपर्यंत आपण असं करत जाऊ शकतो. शेवटचा नंबर घ्यायचा, डबल करायचे, उरलेल्या संख्येतून काय करायचं? मायनस. कधीपर्यंत? जोपर्यंत अशी एखादी संख्या येत नाही ज्याला पाहिल्याबरोबर आपण सांगू शकत नाही की 7चा भाग जातो अथवा नाही जातो. तर 56 ला 7चा भाग जातो हे सांगू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे या संख्येला 7चा भाग जातो. ठीक. म्हणजे आलेल्या संख्येला जर 7चा भाग जात असेल तर इथल्याही संख्येला 7चा भाग जातो. समजा जर 56च्या जागी 55 असतं
तर त्याला 7चा भाग गेला असता का? नाही. मग या संख्येला सुद्धा गेला नसता. ठीक. द्या मग इथं 7×9 = 63 जाईल पहिला. 63 गेले 6 सोबतचा 0, 7×8 = 56 चालला जाईल. मग राहिले 4 सोबतचा 2, 7×7 = 42. ठीक आहे. आता याला चेक करा. 48251. ठीक आहे, इकडे लक्ष दे दादा. हे 1चे डबल. ठीक आहे, 1चे डबल किती रे? 1 × 2. शेवटच्या नंबरला 2नेच मल्टिप्लाय करायचा आणि उरलेल्या संख्येतून काय करायचं आहे? मायनस. ठीक आहे, तर 2 × 1 = 2. त्यातून जर 2 गेला तर 4823. क्लिअर आहे? चल मग पुन्हा शेवटच्या नंबरला 2ने मल्टिप्लाय म्हणजे 482 मायनस 3×2 किती? 6. ठीक आहे, तर 482 मधून 6 गेले तर किती राहतील रे? म्हणजे 2 गेला, मग 80तून किती गेले? 4, म्हणजे राहतात 76. ठीक आहे, स्टील आपण सांगू शकत नाही. मग शेवटचा नंबर 47 आणि 6चे डबल यातून काय करा? मायनस. म्हणजे 47 मायनस 12, 7 मधून 2 गेले 5 आणि हा 3. 35ला जातो, म्हणजे या संख्येला पण 7चा भाग जातो. ठीक आहे, तो बघा आता 7×42 चालला जाईल पहिला. 42 गेले किती राहिले रे? 6 सोबतचा 2, 7×8 = 56. 56 गेले तर 6 सोबतचा 5, 7×9 = 63. मग 2 सोबतचा 1, 7×3 = 1. समजून राहिलं? तुम्ही बेटा इकडे बसून जा. तुम्ही हा, नाही एकट्या तुम्ही बसा इकडे आणि दोघी जणी दूर बसायचं, जवळ बसायचं नाही आता उद्यापासून क्लासमध्ये. तुम्ही 1 मिनिटही शांत राहत ना बिलकुल. लिहून घ्या. हे तुमच्या दोघीसाठी घातक आहे आणि माझ्यासाठी जास्त घातक आहे. हे शाळा कॉलेज नाही आहे बेटा, ते संपलं. तर हे एवढे डिव्हिजनचे नियम आहेत, अजूनही बरेचसे अवेलेबल आहेत, पण जास्तीत जास्त एवढ्या याच्यात आपलं काम होऊन जातं. ठीक, म्हणजे एवढे जरी माहित असले तरी भरपूर आहे आपलं. प्रकार समजला का हा? तर 7चं समजलं का? डिव्हिड टेस्ट आणि पुष्कळ कामाची गोष्ट आहे, पाठ करून ठेवा त्याला, थोडी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पता चॅनल. ठीक, तर इथे आपलं डिव्हिजन संपलं. डिव्हिजनच्या समोर प्रॉब्लेम काही केलंच. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपल्याला ह्या डिव्हिडिटी टेस्टच तिथं कामात पडतील डिव्हिजनच्या वेळेला. ठीक? कशामध्ये? नाही असं काही नाही, असं काही फिक्स नाहीये. तर याचं काम आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पडते, त्यानंतर नंबर सिरीज मध्ये पडते,
सिम्प्लिफिकेशन मध्ये पडते, तिथं पॉइंट्स मध्ये आन्सर नाही येत जास्त करून. आपल्या बँकिंग मध्ये खूप चांगली गोष्ट आहे, सर्टॅनिटी खूप आहे. म्हणजे इथून एवढे क्वेश्चन येणार आहे म्हणजे येणार आहे, दरवर्षी तेवढे विचारतात म्हणजे विचारतात, हे फिक्स आहे. हे बँकिंगची खूप चांगली खासियत आहे. जसं RRB आता क्लर्कचा पेपर झाला, ठीक आहे, तुम्ही दिला का कोण तुमच्यापैकी? नाही दिला. तुम्ही कुठल्याही जुन्या विद्यार्थ्याला विचारून बघ. आता मागच्या वर्षी सिम्प्लिफिकेशनवर 15 क्वेश्चन होतेच, यावर्षी पण 15 क्वेश्चन होतेच, त्याच्या मागच्या वर्षी पण 15 क्वेश्चन होतेच. म्हणजे फिक्स आहे की या एरियातून 15 क्वेश्चन येणार आहे म्हणजे येणार. म्हणजे जे तुम्ही काही बेसिक बघत आहे याच्यावर मी तुम्हाला सांगतो, तुमचे 25 मार्क डिपेंड आहे. किती? 25. म्हणजे नियर अबाउट 60% मार्क तुमच्या या पहिल्या महिन्यावर पूर्ण डिपेंड आहे. म्हणजे की अगदी काय आहे, बेसिक आहे. पण याच्यात जास्तीत जास्त आपली चुकी हेच होते की याला आपण अभ्यास करत नाही. तुम्ही म्हणता गुणाकार आहे जाणतो, भागाकार आहे जाणतो, मग तुमच्या अंगावर तेच येते, कारण शेवटी जाऊन करणं तेच आहे. म्हणजे काही हे स्टार्टिंगला घेतलं चाललंय की भरपूर सारी रिव्हिजन करा, नाही तर अदरवाईज हे केल्याशिवाय आता पास होणेच नाही आहे, हे फिक्स आहे. आज करा, उद्या करा, 2 वर्षानं करा, 3 वर्षानं करा, कधी ना कधी तर करावं लागणार. ते केल्याशिवाय जमतच नाही. मग ते तुमचं डिसिजन आहे, आता तुम्ही बघा कधी करतात. समजलं का? करू, क्लिअर करू याला. याच्यापेक्षा काही वेगळं शिकायला नाही भेटणार आहे तुम्हाला याच्यात. चलो नेक्स्ट पोर्शन बघू आपण, स्क्वेअर्स. काय बघायचं आहे नेक्स्ट वाला? स्क्वेअर. तो स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 100, 100च्या जवळच्या संख्यांचे स्क्वेअर. जसं आता इथे 98चा स्क्वेअर वाटते पहिला आहे ना, तर आता इथे जर बघितलं तर तसं 98चा स्क्वेअर म्हणजे काय होत असते? 98 मल्टिप्लाइड बाय 90, बरोबर आहे? ठीक आहे. तर ते जर आपण शाळेतल्या मित्रांनी करायला गेलो त्याला भरपूर सारा वेळ लागू शकतो है ना. त्याचा आन्सर आहे 9604. किती आन्सर आहे? 9604. किती वेळ लागला? 1 सेकंड. समजा 97 जर म्हटलं तर 9509 झाला आन्सर. किती आहे? सॉरी 9409. किती आहे? 9409. किती सेकंद लागू राहिला? 1 सेकंदात आन्सर. ठीक आहे. इकडे जर बघितलं समजा 93च, तो 8649. किती होते? 8649. ठीक आहे. तो असे एका एका 2-2 सेकंदात तुमचे आन्सर निघतात, जर माहित असेल तर टेक्निक. ठीक आहे. चला बघूया. 3 प्रॉब्लेम मी समजून सांगतो, तोपर्यंत लिहू नका, रजिस्टर बंद ठेवत चला. मग नंतरचे 3 प्रॉब्लेम तुम्ही करता लागतात. ठीक आहे. इकडे लक्ष द्या बोर्ड. तो स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 100. कशाचे स्क्वेअर बघायचे आपल्याला? 100च्या जवळपासच्या संख्यांचे स्क्वेअर. ठीक आहे. तो 100च्या जवळचे, 100 पेक्षा 20 न कमी आणि 100 पेक्षा 20 न जास्त. म्हणून तुम्हाला 20 ते 30 पर्यंत स्क्वेअर काय करायला लावले? पाठ करायला लावले. ठीक आहे. मग आता 100 पेक्षा 20 न कमी म्हणजे 20 नंबर आणि 100 पेक्षा 20 न जास्त म्हणजे 20 नंबर. तर 20 आणि 20 किती झाले? 40 नंबर. म्हणजे 20 पर्यंत पाठ असेल तर या 40च्या नंबरचंही आपण पटकन करू शकतो. म्हणजे 2-4 सेकंद लागतील जास्तीत जास्त आपल्याला. ठीक आहे. इथं लक्ष द्या. आता बिलो 100 म्हणजे आपल्याला इथं पहिले बघायचे आहे 80 ते 100. 80 ते 100. आता 98चा स्क्वेअर बघा कसा, 2 पार, राईट हँड साइड अँड लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. उजवी बाजू आणि डावी बाजू. तो बा आता मला सांगा 98 100ला किती कमी आहे? 2 किंवा 98 मध्ये किती टाकल्यावर 100 होतील? 2. तो उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर. जेवढ्यानी कमी किंवा जेवढे टाकल्यावर 100 होतील त्याचा काय करायचं? उजव्या बाजूला स्क्वेअर. ठीक. आणि लेफ्ट हँड साइडला काय करायचं? तर जेवढ्यानी तो कमी आहे 100ला तेवढे त्या वरच्या नंबर मधून मायनस करून घ्यायचे. म्हणजे 98 मायनस 2 किती होते रे? 96. अँड स्क्वेअर ऑफ 2 इज 4. बरोबर. पण आता या साईडला आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे. म्हणजे राईट हँड साइडला ऑलवेज 2 डिजिट नंबर आपल्याला पाहिजे आहे. लेफ्ट हँड साइडला किती अंकी संख्या असली तरी चालते. ठीक आहे. इकडे 2 अंकी असो 3 अंकी असो काही इश्यू नाही आहे. फक्त या साईडला किती पाहिजे? 2 डिजिट नंबर. तर 2 डिजिट याला बनवायचं विथ द हेल्प ऑफ 0. आणि 0 या साईडने टाकायचा, तिकडून टाकायचा नाही. ठीक आहे. बस आता याला जोडून घ्या. किती झालं? 9604.
क्लिअर आहे. नेक्स्ट बघ, हा कितीनं कमी आहे रे? हा, 7नी. 93 मध्ये किती टाकल्यावर 100 होतील? 7. तो राईट हँड साईडला 7चा स्क्वेअर. बरेच जण काय करतात, हाच नंबर घेऊन घेतो तिथचा 8, तिथचा 3. ठीक आहे, थोडस लक्ष ठेवत चला. 93 मध्ये किती टाकल्यावर 100 होते, किंवा 100ला 93 कितीनं कमी आहे? ठीक आहे, 7 कमी आहे. आणि इकडे काय मग? 93 - 7. ठीक आहे, 93 मधून 7 गेले किती रे? 86. आणि स्क्वेअर ऑफ 7 इज अ, तो हा 2 डिजिट नंबर आहे. उजवीकडे 2 डिजिट नंबर असेल तर डायरेक्ट जॉईन करून घ्या. सो आन्सर विल बी 8649. नेक्स्ट याच्यावर, तो इथं 16 कमी आहे, तर इकडे स्क्वेअर ऑफ 16. आणि इकडे काय रे? 84 - 6. आता 84 मधून 16 काढणं कठीण जाते. 20 काढून घ्यायचे सरळ सरळ. तर 84 मधून 20 गेलेत किती राहत? 64. 4 वाढवून टाका, कारण 4 जास्तीचे काढले आपण. 68. आणि 16चा स्क्वेअर किती रे? 256. यातले 56 लिहून घ्या. दोनच नंबर पाहिजे ना उजव्या बाजूला, तर 3 अंकी संख्या आली, तर त्यातले शेवटचे 2 अंक लिहा. आणि हा जो उरलेला 2 आहे समोर नेऊन ऍड करा राईट हँड लेफ्ट हँड साईडच्या पार्ट मध्ये. 68 आणि 2 किती रे? 70. समजलं का? उजव्या बाजूला एक अंकी संख्या असेल तर एक झिरो देऊन 2 अंकी बनवा. 2 अंकी असेल तर डायरेक्टली लिहून घ्या. 3 अंकी असेल तर 3 अंकी संख्येतले शेवटचे 2 अंक लिहा. आणि 100 वाला डिजिट समोर नेऊन काय करा? ऍड करा. क्लिअर आहे? हे 3 लिहून घ्या, हे 3 ट्राय करा. तर कोणाला स्क्वेअर पार्ट नसेल तर इथं 18चा स्क्वेअर आहे 324. याची तुम्हाला मदत पडेल. नंतर ते 3 ट्राय करा. चेक करतो मी. हा, चालेल. 97चा करत आहे ना, 92चा का बरं केला तुम्ही? हा, 90. अच्छा, नेक्स्ट आलो इकडे. 97 तर इकडे आहे. चला.
सांगा त्यांना समजून सांगा थोडं. तुमचं दाखवा बेटा. 92 मधून 8 गेल्यावर किती राहते? 92 मायनस 8 किती होतं बरोबर कर. सांगा त्यांना किती होते. तुम्ही काय केलं रे बेटा? तेच केलं आहे ना जे मी सांगितलं होतं. हो, पावर द्यायचं बरोबर आहे का? असं केलं का आपण? मी लिहून दिले दाखवा बरं कुठे आहे तर. मी आता लिहून दिलं ते कुठे आहे? हाच आहे ना मी करून दिलं ना. किती आहे हा? इकडे कोणता नंबर लिहिला आपण? 8 लिहिला का? आणि हा हा त्याचा स्क्वेअर केला की 2 चा स्क्वेअर? हा तुम्ही काय केलं? हा कितीने कमी आहे? तुम्ही काय केलं इकडं? 92 वाला कुठे आहे? 92 चा कुठे आहे तुमचा? ठीक. 1 मीटर. खरं सर. हा दाखवा. ठीक. चुकला ना. 82 मधून 18 गेले किती राहतात? 82 मधून 20 काढा पाहिजे. किती होतात? 82 मधून 20 गेले तर 62 राहतात ना. हा मग 2 जास्तीचे केले तर 64. 64 आणि 3 67 होईल ना. तो 6724 होतो. विचार बेटा. तुम्ही खोटा केली आहे ना. काय केलं ते? अरे वा, असं शिकवलं का मी? पावर मी शिकवलेलं प्रॉब्लेम पावर कुठे आहे? कशातून 18 मायनस केली तुम्ही? 82 मधून. 82 मधून 18 गेले किती राहतात? 64 राहते. नक्की? बर. हा मग 18चा स्क्वेअर निघाला होता तिकडे. असं शिकवलं की मी असं करून दिलं का पावर? हा मग हा 64 आणि 3 किती होते? 64 आणि 3 66 होते है ना. मी पण याची फी वाढून देतो थोडीशी. बघा लक्षात आहे. हा 3 ना लेस आहे म्हणजे इकडे 3 चा स्क्वेअर. इकडे काय करतो आपण? 97 मायनस 3 दॅट इज 94. स्क्वेअर ऑफ 3 इज अ 9. राईट हँड साइडला 2 डिजिट नंबर पाहिजे म्हणून काय घेतो? 0. तो आन्सर विल बी 9409. ठीक आहे. इकडे बघ, हा 8 न कमी आहे म्हणजे याच्यात 8 टाकले की 100 होतील. इकडे 8चा स्क्वेअर आणि इकडे काय रे? 92 मायनस 8. तो लागला 2 2 उडून टाकायचे म्हणजे 90 मधून 6 काढायच्या.
हो सर, 90 मधून 6 गेले तर 84 आणि 8चा स्क्वेअर किती 64. बस याला जॉईन करून द्या 8464. ठीक आहे. इकडे जर आले तर हा 18 न कमी आहे, तो राईट हँड साईड 18चा स्क्वेअर आणि इकडे किती 82 मायनस 18. तुम्ही सांगितलं 82 मधून 18 काढल्यापेक्षा 20 काढायचे होतात 62, 2 वाढून द्या 64. हे 64 लिहून घ्या आणि 18चा वर्ग 324. हे थोडस लिहत चला, तुम्ही जे जशा स्टेप करून दिलाय तशा करत नाही, तुमच्या मनाने काहीतरी करून ठेवता, त्याच्यामुळे तुमचं चुकते. ठीक आहे. हा 24 लिहिला, 3 इकडे ऍड करा, तर 64 आणि 3 किती रे 67. तो असं पहिले स्टेप बाय स्टेपच करा, जसे मी पार्ट करून देतो. ठीक आहे, मग तुमचं व्यवस्थित येणार. करू, क्लिअर करू, आलाय जवळपास सर्वांचं. नेक्स्ट आहे आता अबो 100, म्हणजे 100 ते 120. कुठले नंबर बघायचे आपल्याला, 100 ते 120. अगेन मी 3 नंबर समजून सांगतो, 3 नंबर तुम्ही करा. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. अगेन आपलं 2 पार्ट मध्येच काम आहे, राईट हँड साइड अँड लेफ्ट हँड साइड, उजवी बाजू आणि डावी बाजू. हा कितीने जास्त आहे आता 100 पेक्षा 3, तर उजवीकडे 3चा स्क्वेअर आणि डाव्या बाजूला काय 103 अधिक 3. इथं कमी होता तर वरच्या नंबर मधून जेवढा कमी आहे तेवढा मायनस करत होतो, इथं जास्त आहे तो वरचा जेवढा नंबर आहे त्याच्यामध्ये ते काय करत आहे ऍड करत आहे, जेवढ्या जास्त आहे तो. ठीक आहे, तो 103 अधिक 3 किती रे 106 आणि 3चा वर्ग 9, तो इकडून काय टाकायचा 0. अगेन आपल्याला उजवीकडे किती पाहिजे 2 अंकी संख्या, मग याला जॉईन करून घ्या 10609. क्लिअर आहे. नेक्स्ट बघ, तो हा 9 ने जास्त आहे, तो इकडे 9चा स्क्वेअर आणि इकडे 109 अधिक 9, तो 109 अधिक 9 118, 9चा वर्ग 81. तो ही 2 अंकी संख्या आहे उजव्या बाजूला. डाव्या बाजूला कितीही अंकी असली तरी चालते, 1 2 3 4 काही इश्यू नाहीये. फक्त प्रॉब्लेम कुठं आहे राईट हँडला, राईट हँडला 2 डिजिट असेल तर डायरेक्ट जॉईन करून घ्या 118 81. इकडे या, उजव्या बाजूला 19चा स्क्वेअर आणि डाव्या बाजूला काय रे 119 अधिक 19, 138 आणि 19चा स्क्वेअर किती 361. ठीक आहे, तर त्यातले शेवटचे 61 लिहून घ्या आणि 3 ला समोर काय करा ऍड करा. तर 138 अधिक 3 किती रे 141, 14161. ठीक आहे, ते 3 लिहा, नंतर ते 3 ट्राय करा. मी चेक करतो जवळ ना. 17चा स्क्वेअर 289 आहे, 289. 17चा स्क्वेअर माहित नसेल
लक्षात होता विचार लक्षात. गुड. कॅल्क्युलेशन करत जा थोडे थोडे घरी. फास्ट झालं पाहिजे. एवढा स्लो न जमल का असं. अगर ठीक आहे. आले बेटा. सर बघा लक्ष दे. आता हा चाहे तो आपण तसंच करू शकतो याला. हे असे पार्ट वगैरे करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तो 102 अधिक 2 किती 104. आणि 2चा वर्ग 4 होतो. 0 4 लिहून घ्या झाला आन्सर. 108 अधिक 8 116. 8चा वर्ग 64 झाला आन्सर. 117 अधिक 17 134. 17चा वर्ग 289 लिहा. 2 इकडे ऍड करा. 136 एकोण. तो अशा फास्ट मध्ये आपले कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. मी अगेन अँड अगेन तुम्हाला रिपीट करतो, नुसतं येऊन चालत नाही. येते का लक्षात. येईल तर 10व्या वर्गाच्या पोरालाही येते. ते गुणाकार करून करूनच गेल बिचारा. येते का लक्षात. तुम्हाला 1 मिनिट लागेल, त्याला 2 मिनिटं लागतील, पण आन्सर त्याचंही येणार आहे. पण इथं आन्सर येऊन उपयोग नाहीये. इथं वेळेत आन्सर आलं पाहिजे. 20 सेकंदात आपल्याला 20-30 सेकंदात प्रॉब्लेम आपलं काय व्हायला पाहिजे, सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी गोष्टी पाहिजे पार्ट. म्हणजे 20 पर्यंत स्क्वेअर आपले पार्ट असणं गरजेचं आहे. आणि असे पार्ट वगैरे करत बसायला तिथं वेळ नसतो. म्हणजे आता जर आपल्याला विचारलं म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस करू आपण. समजा आता 111चा स्क्वेअर विचारला आपल्याला. किती 111. 111 अधिक 11 122. 11चा वर्ग किती आहे 100. तो 121 मधला एक कडा 123 21. समजा समजा आपल्याला विचारलं 114चा विचारला. 114 अधिक 14 128. 14चा वर्ग 196. एक इकडे घ्या 129 96. समजा 106चा विचारला. 106 अधिक 6 112. 6चा वर्ग 36. 112 36 झाला आन्सर. किती वेळ लागते करायसाठी. 5-5 10-10 सेकंदाचं. म्हणजे 5-10 सेकंदही खूप सांगितले. 2-2 4-4 सेकंदात काय होते काम होते की नाही. आणि हे जर आपल्याला चांगल्यानं माहित असेल तर आपण स्क्वेअर रूट पण पटकन काढू शकतो. म्हणजे एवढ्याच फास्ट मध्ये आपला काय निघते स्क्वेअर रूट सुद्धा निघते. नाही तर स्क्वेअर रूटच्या खूप लंब्या मेथड आहेत. म्हणजे याला काढायसाठी काय लागते वेळ लागते. पण हे जर तुम्हाला चांगल्यानं समजलं, याची जर प्रॅक्टिस केली तर एका सेकंदात तुम्ही स्क्वेअर रूट सुद्धा काय करसाल फाइंड करसाल. ठीक आहे. समजा आपल्याला एखाद्याने विचारला होता 91चा स्क्वेअर. तर 91 100ला 9 कमी आहे. तर 91 मधून 9 मायनस करून घ्या. तर हे मायनस प्लस फास्ट मध्ये यायला पाहिजे है ना. एक एक उडाला म्हणजे 8 काढायचे आहे. 90 मधून 8 गेले 82. आणि 9चा वर्ग 81 झाला 91चा स्क्वेअर. 82 81 समजून आलं का. तर असे कमी जास्त वाले. आता मी तुम्हाला 6 नंबर सांगितले. म्हणजे 80 पासून तर 100 पर्यंत तसे नंबर किती आहे 20 नंबर आहे नाही काही तर. ठीक आहे. 20 पैकी आपण शिकवले किती 6. म्हणजे क्लासमध्ये झाले 6. अजूनही करायचे बाकी किती आहे 14 बाकी आहे. 14 मधले 7-8 प्रॉब्लेम तुम्ही आता जसे शिकवले तसे करून पाहायला पाहिजे. आणि उरलेले 7-8 प्रॉब्लेम तुमचे तोंडी झाले पाहिजे, ओरली झाले पाहिजे, विदाउट पेन अँड पेपर. मग त्याच्यासाठी 18 ते पहिले 20 पर्यंत स्क्वेअर पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन व्यवस्थित पाहिजे. 100 पेक्षा मोठ्या नंबर तर आपण पटकन करू शकतो. प्रॉब्लेम कुठे जाते 100 पेक्षा कमी नंबर 80 ते 100 मध्ये. पण कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसनं तुम्हाला साध्य होऊ शकते. येत्या का लक्षात. तुम्ही त्या ऑलिम्पिक मध्ये पाहता है ना.
की एवढा मोठा म्हणजे आत्ताचा ऑलिम्पिक झाला म्हणून तुम्ही सांगून राहाल तुम्हाला की एखादा माणूस धावत येते जम्प मारतोय 20 फूट वर उठते आणि तिकडून त्या पोलच्या तिकडून जाते ते बघितलंय तुम्ही जम्प वगैरे आपल्याला मारायला लावली तर आपण एखादा फुटही वर येऊ की नाही येऊ माहित नाही आपल्याला. येस ऑर नो. ठीक आहे. पण हा सर्व कशाचा पार्ट आहे म्हणजे ह्युमन बॉडीसाठी आणि ह्युमन ब्रेनसाठी एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट काय आहे पॉसिबल आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो सायन्समध्ये असे असे प्रयोग सुरू आहेत तुम्ही ज्याच्यावर विश्वासही नाही ठेवू शकत की असेही प्रयोग लोक करून राहिले असतील बघ. म्हणजे काही वर्षाआधी जी आपल्यासाठी अनबिलिव्हेबल गोष्ट होती ती आता अस्तित्वात आहे. येस ऑर नो. म्हणजे इथून आमच्याच वेळेला जेव्हा एखादा व्यक्ती फक्त म्हणजे आता माझ्या घरासमोरच्या काकाजवळ एक फोन होता है ना वायरलेस फोन म्हणायचो आपण म्हणजे ज्याची रेंज चालायची 100 मीटर पर्यंत. तर ते काका मस्त आपले असे दरवाज्यात येऊन असे बोलायचे. 4 लोक होती की नाही होती कंडिशन. म्हणजे पूर्ण एरियामध्ये एखाद्याच्या घरी असा मोबाईल राहायचा. म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या वेळेस सारखे कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला तो नोकियाचा मोबाईल आहे 2000चा. तोही पुऱ्या कॉलेजमध्ये दोघं तिघांकडे असायचा जास्तीत जास्त आणि तोही घरून चोरून लपून आणलेला असायचा. आता ती राहिली का नवई. आणि अजून अजून तो हलका होत चालला छोटा होत चालला है ना. अजून अजून हँडी होऊन राहिला समजा तर ह्या गोष्टी डेव्हलपमेंट होऊनच राहिल्या. मग याच्यावरही पुन्हा कोणी विचार करूनच राहिला असेल ना. येस ऑर नो. मला सांगा एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जर पॉसिबल आहे तर ह्या तर छोट्या गोष्टी आहेत त्या कम्पॅरिझन मध्ये. म्हणजे जगातला म्हणजे मागच्या वर्षी जो आपल्या इथला हे झाला सक्सेसफुल प्रयोग झाला समजा इस्रोचा तो तर सर्वात म्हणजे मोठी गोष्ट दाखवून जाणार होता आपल्याला की जगातला आपण एकुलता एक पहिला देश असा आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपण पोहोचलो. आलं का लक्षात. आजपर्यंत एकही देश पोहोचला नाही अजूनही पोहोचला नाही. पहिले पोहोचणारे कोण आहे आपण आहे. मंगळयान आपण एका प्रयोगात सक्सेस केलं म्हणजे एका अटेम्प्ट मध्ये मंगळयानावर पोहोचणारही आपण पहिला देश आहोत. येतं का लक्षात. म्हणजे बुद्धीची बॉडीची आपल्यात काही कमतरता नाहीये. प्रॉब्लेम आहे की आपली इच्छाशक्ती तेवढी आपली काय असली पाहिजे त्याला करण्याची इच्छाशक्ती असायला पाहिजे तर ते पटकन काय होते अचीव होते. याच्या लक्षात काय सांगायचं आहे तो सर्व गोष्टी पॉसिबल आहे कशानं प्रॅक्टिसने. वारंवार तुम्हाला काय करणं आहे प्रॅक्टिस करणं आहे. म्हणजे एक मी तुम्हाला स्टोरी सांगतो की एक पैलवान होता ठीक आहे जो जो बैल राहतो ना आपला बैल सांड ज्याला म्हणतो आपण त्याला तो उचलू शकतो. त्याला तो काय करू शकतो उचलू शकतो है ना. पण आता त्याची स्टोरी अशी आहे की तो मुलगा आणि तो जो म्हणजे समजा हा जेव्हा मुलगा 7-8 वर्षाचा असेल त्याच्या घरी ते वासरू जन्माला आलं. आणि तो मुलगा रोज त्या वासराला उचलायचा. म्हणजे जसं जसं हा मोठा होत गेला ते वासरू पण मोठं होत गेला. आणि यांनी ठरवलेलं होतं की मी याला रोज उचलणार. येतं लक्षात. त्याच्यानुसार त्याने त्याची कॅपॅसिटी वाढवली आणि तेवढं वजन तो उचलायला लागला. नंतर तो बैल मोठा झाला यांनी चांगली बॉडी डेव्हलप केली आणि तेवढा तेवढा तो बैल उचलला. असा म्हणजे फॉरेन मध्ये एक स्टोरी आहे छोटीशी. ठीक आहे. आता आपल्याला ही स्टोरी सोडून द्या. आता मागच्या वर्षीच आय थिंक सानू म्हणून काहीतरी नाव आहे तिचं. मुलगी आहे आय थिंक 65 kg वेट आहे तिचं. आणि तिने वेट उचललं 320 किलो ऑलिम्पिक मध्ये. येतं का लक्षात. हे तुम्हाला मुद्दामून सांगून राहिलो. म्हणजे आपल्या याच्यावर गोष्टी डिपेंड नाही आहे. गोष्टी कशावर डिपेंड आहे याच्यावर की याच्यासोबत तुम्ही काय खेळ खेळता आणि कशा प्रकारे काय करता प्रॅक्टिस करता. म्हणजे 60 62 65 किलोची आय थिंक तिचं पूर्ण नाव नाही आठवलं काहीतरी इकडच्या साईडचीच आपली मणिपूर वगैरे साईडची छोटीशी एक 5-5.5 फुटाची पोरगी 60-65 किलो वजन तिथं. ठीक आहे. काय नाव आहे माहिती आहे का. नाव माहिती आहे पण आठवत नाही असं काही आहे का. हा मागच्या वर्षीची घडलेली गोष्ट आहे कदाचित. तर तिने 320 किलो वेट काय केलं लिफ्ट केलं. म्हणजे तिच्या वजनाच्या 4 पट वजन. आपल्या पाण्याचा गुण उचलणं होत नाही. यस ऑर नो. तो उचलणं होते आपण त्याला काय नाही केली प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हीच तुमच्या आई वगैरे बघा जे समजा आता खेडे विभागात राहायचे है ना 4-4 गुंड पाणी आणायचे पहिले एकावर एक गुंड ठेवून आणि मस्त हातही सोडलेले राहायचे. आताही अशा काही विभागात
आहे, म्हणजे मराठवाड्यात वगैरे साईडला पाणी सापडत नाही, तर असे प्रयोग राहतात. 4 गुंड डोक्यावर आहे, 2 गुंड हाती आहे, आणि तरी ते लेडी मस्त बोलत बोलत चालली. हे काय आहे सर्व? हे सर्व प्रॅक्टिसचा प्रकार आहे. म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल विथ द परफेक्ट प्रॅक्टिस. डेलीची थोडी प्रॅक्टिस करत नेली तर सर्व गोष्टी जमतात. आता मी समोर माझ्या समोर उदाहरणं बघितलेल्या आहे. तर आपल्या क्लासची एक मुलगी होती जी 3 मिनिटामध्ये 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. किती? 3 मिनिटमध्ये 10 प्रॉब्लेम सिम्प्लिफिकेशनचे. आणि ते होतात. जसं आता इनइक्वालिटी तुमचा चॅप्टर सुरू असेल, त्याचे 1 मिनिटात 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. किती मिनिट? 1 मिनिट आणि 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह. जर तशी त्याची काय करावं लागते, मात्र प्रॅक्टिस केलं, भरपूर नंबर ऑफ प्रॉब्लेम करावं लागतात की बघितल्याबरोबर आपल्याला सांगता आलं पाहिजे अच्छा हे आहे हे नाही आहे, म्हणजे हे ट्रू आहे आणि हे काय आहे फॉल्स. ही माझी पण स्पीड होती, आणि मी तशा प्रकारे पोरांकडनं प्रॅक्टिस पण करून घेतली आहे. ठीक आहे. आय थिंक MBA वाले आहेत तुमच्यापैकी कोणी? जसं आपण सॅटर्डेची बॅच घेतात, बाकीच्यांसाठी पण वेलकम आहे, कारण सॅटर्डेला मी मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस घेणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सॅटर्डेचा क्लास अटेंड करू शकता. जे बँकिंग SSC रेल्वेवाली आहे त्यांच्यासाठी पण त्याच्यात काय आहे वेलकम आहे. क्लिअर आहे? ठीक. तर हे कुठले बघितले आपण? स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 100. ठीक आहे. एक प्रकार अजून बघून घेऊ, थांबून घेऊ? वेळ झाला आता, होऊन जाते हा 50च्या वेळ. चालते. ठीक. बघा, स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 50. कशात जवळचे बघायचे आपल्याला? 50. आता जसे 100चे होते तसेच कशाचे आहे? 50. 50 पेक्षा 20 न कमी, 50 पेक्षा 20 न जास्त आहे. ठीक आहे. तो इथं फक्त एक वेगळी गोष्ट आहे, मॅजिकल नंबर. तो इथं मॅजिकल नंबर आहे 25. कोण आहे इथला मॅजिकल नंबर? 25. ठीक आहे. त्या मॅजिकल नंबरचं काम काय आहे ते बघूया आपण. ठीक आहे. इकडे व्यवस्थित लक्ष देतो. 3 प्रॉब्लेम मी करून देतो, 3 तुम्हाला देतो अगेन करायला. 48 50 ला किती कमी आहे रे? 2. तो अगेन राईट हँड साइड अँड लेफ्ट हँड. तो उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर. उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर. फक्त आता इथं लक्षात घ्या, डाव्या बाजूला आपण काय करतो, तो वरच्या नंबर मधून तिथं मायनस करत होतो. आता इथं वेगळं एवढंच आहे फक्त की जे की इकडे लेफ्ट हँड साइडला प्लस मायनस करायचं आहे ते 25 सोबत करायचं आहे. मग हा कमी आहे तर इकडे 25 - 2 दॅट इज किती रे? 23. आणि 2चा स्क्वेअर किती? 4. पण इकडे अगेन आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे उजव्या बाजूला. काय द्यायचं मग? 0. तो आन्सर इज 2304. क्लिअर आहे? नेक्स्ट बघ. आता हा काय किती ना कमी आहे? 8 ना. राईट हँड साइड 8चा स्क्वेअर, आणि लेफ्ट हँड साइड किती रे? 25 - 8. तो किती होईल? 17. आणि 8चा स्क्वेअर किती रे? 24. बस याला जॉईन करून 1764. इकडे या. हा किती ना कमी आहे? 18. इकडे 18चा स्क्वेअर, आणि इकडे काय रे? ओ सॉरी, 25 - 18. तो किती होते? हा 7. 18चा स्क्वेअर किती? 324. त्यातले 2 नंबर लिहा, म्हणजे 24. 3 इकडे ऍड करा, 7 आणि 3 किती रे? 10. म्हणजे आन्सर झाला 10. लिहा आणि हे ट्राय करा. तिथं 16च्या स्क्वेअरचं काम पडेल, तो आहे 256. स्क्वेअर ऑफ 16 इज 256. ट्राय करा. बरं, सेंड करून देतो. कॅश नाही आहे माझ्याकडे. ठीक आहे. ठीक आहे.
पेन खाली टाकून देतो एखादा पोरगा. बरं ठीक आहे, ठीक. त्यांचं ऍडमिशन बाकी आहे, मी ऑफिस. आले का रे? 25 मधून काढायचं. पंचवीस मधून 16 गेले, 19 राहतात का? 9 राहतात का फक्त? इकडे इकडे हा 19 दिला ना तुम्ही. 9 तर राहतात फक्त, 25 मधून 16 गेला. अलग लक्षात. करत आहे करत नजरे मध्ये. दोन प्रॅक्टिस करा, असं बोटावर करायचं काम नाही पडलं पाहिजे शाळेतल्या सारखं. तो कुठला शेवटचा? 11-26 केला का तुम्ही तो? 11-26 नाही, 56 आहे ना तो. तुमची पूर्ण 9 गेले किती राहतो? राहते 25 मधून 9 गेला 12 राहते. हा? किती राहते? 14 मध्ये 9 टाकल्यावर 25 होते का? पहा बरं. राहते. हा. ठीक. जे जमत नाही त्याची प्रॅक्टिस करायची रे बाबा भरपूर. बघा हा 3 ना कमी आहे, 25 मधून 3 गेले 22, 3चा वर्ग 9, 0 नाही. ठीक आहे. हा 9 न कमी आहे, 25 मधून 16 गेले, सॉरी 25 मधून 9 गेले 16, 9चा वर्ग 81 झाला. हा 16 ने कमी आहे, 25 मधून 16 गेले 9, 16चा वर्ग 256 चे 56 लिहा, 2 इकडे ऍड. एवढ्या स्पीडनं हे यायला पाहिजे. येतं का लक्षात? 2-2 सेकंदात, 1-1 सेकंदात आन्सर करू. क्लिअर करू याला. अबो 50 बघून घेऊ. ठीक आहे, बघून घ्यायचे पहिले 3 प्रॉब्लेम लक्षात. आता हा 3 न जास्त आहे, इकडे 3चा स्क्वेअर कमी जास्त तेवढाचा स्क्वेअर तिकडे. ठीक आहे. आणि इकडे काय रे 25 अधिक 3. तर जे काही प्लस मायनस करायचं आहे इथं, हे नंतर कन्फ्युजन करते. प्रॅक्टिस करायची घरी चांगली हा, आणि खूप महत्वाचं आहे हे. ठीक आहे. तो जेव्हा 50च्या जवळ आहे तर 25 सोबत कॅल्क्युलेशन, आणि जेव्हा 100च्या जवळ आहे तेव्हा वरच्या नंबर सोबतच कॅल्क्युलेशन करावं लागते. हे तुम्हाला सेपरेशन माइंड मध्ये तेव्हाच होते जेव्हा तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम याचे ट्राय करसाल.
नाही तर 4 दिवसानं मग तुम्हाला काही सुचत नाही कायच्यातून काय मायनस करायचं आणि कायच्यात काय प्लस करायचं आता. ठीक आहे. तो 25 आणि 3 किती रे? 28. आणि 3चा वर्ग किती? 9. तो 0 9. 2809. समजला पहिला. दुसरा बघा, हा किती जास्त आहे? 9. तर इकडे 9चा स्क्वेअर आणि इकडे काय? 25 प्लस 9 इज अ 34 आणि स्क्वेअर ऑफ 9 इज अ 81. 2 अंकी संख्या आहे तर डायरेक्ट लिहून घ्या. आता हे तुम्हाला समजायसाठी स्टेप बाय स्टेप मी करून देतो व्यवस्थित, है ना. इथं किती तयार आहे? 18 ना जास्त आहे. इकडे 18चा स्क्वेअर आणि इकडे काय? 25 प्लस 18. तर 25 प्लस 18 करायला कठीण जात असेल तर 20 करून घ्यायचे पटकन. किती होतात? 45. आपल्याला माहित आहे 2 जास्तीचे घेतलाय, 2 मायनस करा, किती होते? 43. आणि स्क्वेअर ऑफ 18 इज 324. तर यातले 24 लिहा, 3 समोर ऍड करा. 43 आणि 3 किती रे? 46. 462. ठीक आहे. लिहा, खालचे 3 ट्राय करा. पुढचा स्क्वेअर 361 आहे. बघा, हा 1 न जास्त आहे तो 25 अधिक 1 26 डायरेक्ट करतो. आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 0 1. हा 8 न जास्त आहे तर 25 आणि 8 33. 8चा वर्ग 64. ठीक आहे. हा 19 न जास्त आहे तर 25 अधिक 20 होतात 45 म्हणजे हा घ्यायचा 44. आणि 19चा वर्ग 361. हे 61 लिहून घ्या, 3 इकडे ऍड 47. तो याची एज जरी असेल तर बाकीचे उरलेले नंबर करा. म्हणजे आता इथेही तुमच्या नाही काही तर 14 नंबर बाकी आहे. 6 बघितले ना आपण. तर 30 पासून 50 पर्यंत किती नंबर बाकी आहे? अजूनही 14. आणि जे शिकवण्यात आलं त्याचीच प्रॅक्टिस करा, बाकी इकडे जायचं नाही. समजून राहिलं? नाही तर मग काहीतरी सुरू आहे भरताच कायचा तरी अभ्यास करून राहिले असं करू नका. जे सुरू आहे त्याच्यासोबत त्याचाच अभ्यास करा, म्हणजे समोर तुम्हाला कधी बर्डनही येणार नाही आणि हे पूर्ण तुमचं काम मोकळं होईल.
एक वेळा जर तुम्ही याच्यात ते जे काही 14 उरलेले प्रॉब्लेम आहे ते करून पाहिले तर नंतर याची प्रॅक्टिस करायची तुम्हाला गरजच नाही. एक वेळा झालं की झालं. एक वेळात एवढे प्रॉब्लेम करून ठेवा की डबल त्याला आठवायचं कामच नाही पडलं पाहिजे. जसं मी नेहमी सांगतो की आपला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस दोन माइंड आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये गोष्ट तेव्हाच जाते जेव्हा त्या गोष्टीची वारंवार काय झालेली आहे, रिपिटेशन झालं. समजून राहिलं का? नाही तर आपण कॉलेजमध्ये राहतो, एवढे सारे हे राहतात, विद्यार्थी राहतात, त्यातले आपले 4-5च का बरं लक्षात राहतात? कारण आपण जास्तीत जास्त त्यांच्यासोबत काय झालेलं आहे, राहिलेला आहे. ते बॅक एंड मेमरी मध्ये चाललं जाते. ठीक आहे. तर तसं त्याच्यात घालासाठी वारंवार काय करावं लागते, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. तर उद्याला कंटिन्यू करू. उद्याला येताना 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट करून या. अजूनही स्क्वेअरचे प्रकार बघायचे आपलं. ठीक आहे. कितीपर्यंत? 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट विचार. ठीक आहे. ज्यांच्या